काय गंमत आहे ना, एकाच कुटुंबात वेगवेगळे स्वभाव असलेले माणसं राहत असतात. म्हणजे एकमेकांशी दरवेळेस पटेलच असं नाही, पण परिस्थितीनुरूप आणि वेळेनुसार सगळेजण एका टीममध्ये येतात आणि एक युनिट होतात. कारण ॲट द एंड ते कुटुंब आहे. एक कवी म्हणतात की पूर्ण देश हाच एक कुटुंब आहे. त्यांचं नाव आहे सेनापती बापट आणि ह्याच आशयाला अनुसरून त्यांनी एक कविता लिहिली आहे बरं का. ते म्हणतात की पूर्ण देश हा एक कुटुंब आहे आणि मग कितीही वादविवाद असो, जशी वेळ येईल, जसा प्रसंग असेल, तसं संपूर्ण देशाने एकत्र यायला हवं. कविता खूप छान आहे, तुम्हाला रिकॉल करून देते. बालभारतीच्या पुस्तकातली, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा यांची धरिता कुणी नजर वाकडी करिता, या मरण द्यावया स्मरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. पुढे ते म्हणतात, हे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला. आणि शेवटच्या दोन ओळी पण खूप सुंदर आहेत बरं का. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेश शेष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.